तर आपले इथे स्पॉन्ज बेक करून झालेले आहेत। तर तुम्ही ते बघू शकता। हा स्पॉन्ज, इथे 2 स्पॉन्ज अजून आहेत। हे गणाश आपण रेडी करून घेतलेला आहे, क्रीम बीट करून घेतलेली आहे। तर आपण केक बनवायला सुरुवात करूया। केकचा फायनल लुक आपण बघू। आपण दुसरा बेस जो आहे केकचा तो आपण क्रम्ब करायला घेतोय। तर पहिला आपण करून ठेवलाय जो मोठा आहे, कारण हा आपण 2 नंबरचा क्रम्ब करून घेणार आहोत। नंतर मी आता काय तीनही केक क्रम्ब कोट करून ठेवले आहे फ्रीजमध्ये। बघू शकता तुम्ही, वरचा, मधला आणि हा खालचा। तर यांना फायनल टच मी उद्या देणार आहे। आता वाजले आहे रात्रीचे 1। तर उद्या आपण त्यांना फायनल टच देऊ। बाय, गुड नाईट। हाय, 3 थराचा केक हा रेडी झालेला आहे। 3 टायरचा जो केक मला बनवायचा होता तो रेडी झालेला आहे। तर हे बघा, त्याचा हा फायनल लुक आहे। म्हणजे त्याच्यावर अजून डिझाईन मला करायची आहे। तर हा केक बनलेला आहे माझा आणि खूप चविष्ट झालेला आहे तो। तर त्याचा जेव्हा आपण पूर्ण डिझाईन करू त्यावेळी मी तुम्हाला एकदा त्याचा फोटो दाखवेन। ओके, हा आहे केकचा फायनल लुक। हा आहे सेमी ट्रफल केक जो मी अटेम्प्ट केला आहे, पहिल्यांदाच केलाय। जरा थोडी भीती वाटत होती, पण मला असं वाटतं खूप छान झालाय। तुम्ही मला सांगा कसा झाला तो।